आज आपण गोष्ट ऐकूया नंदू आणि शेरूची. एका छोट्याशा गावामध्ये नंदू आणि त्याची आई राहत होती. नंदूला प्राणी खूप आवडायचे. मांजर, कुत्रा घरी असेल तर मज्जा येईल. त्या प्राण्यांसोबत मला खेळता येईल असे नंदूला वाटत. आपण एक छानसे कुत्र्याचे पिल्लू आणावे, त्याच्यासोबत खेळावे, त्याला अंघोळ घालावी, त्याला झोपवावे, त्याला फिरायला घेऊन जावे असे सारखे नंदूच्या मनात येई. एक दिवस नंदू आणि त्याची आई फिरायला गेले. रस्त्यात त्यांना छोटेसे कुत्र्याचे छान पिल्लू दिसले. नंदूने त्या पिल्लाच्या अंगावरून हळूच हात फिरवला. त्याला उचलून घेतले, त्याचे लाड केले. आता मात्र नंदूला ते कुत्र्याचे पिल्लू सोडून जावेना. कुत्र्याचे पिल्लूही नंदूच्या मागे मागे येऊ लागले. आई नंदूला म्हणाली, चल रे नंदू लवकर. नंदू आईला म्हणाला, आई मला हे कुत्र्याचे पिल्लू खूप आवडले. आपण याला घरी घेऊन जाऊया ना ग. त्यालाही आपल्यासोबत यायचे आहे बघ. आई नंदूला म्हणाली, बघ घरी तर नेऊ आपण त्याला, पण तुला त्याची सगळी काळजी घ्यावी लागेल. नंदू म्हणाला, हो हो आई, मीच घेईन त्याची काळजी. त्या पिल्लाला घेऊन नंदू घरी आला. त्याला छान आंघोळ घातली, त्याला खाऊ खायला दिला. नंदू आईला म्हणाला, आई आपण या कुत्र्याचे नाव काय ठेवायचे बरं? आई म्हणाली, तुला जे आवडेल ते ठेवूया. ठीक आहे तर मग आजपासून याचे नाव शेरू. नंदू शेरूवर खूप प्रेम करू लागला. त्याला सोडून तो कुठेही जात नसे. कुठे जायचे असेल तर शेरूला सोबत घेऊन नंदू जात असे. नंदूला सोबत खेळायला मित्र नव्हते, त्यामुळे नंदू आईला म्हणत असे, आई मी कोणासोबत खेळायचं ग, आई मी कोणासोबत खेळायचं ग. आई नंदूला म्हणाली, आता आलाय ना रे शेरू, शेरूला घेऊन खेळ. नंदू आईला म्हणाला, पण त्याला कुठे बॉल बॉल खेळता येतो, तो कसा बॉल पकडेल, कसा फेकेल. आई म्हणाली, तू त्याला शिकव, खेळून तर बघ त्याच्याबरोबर कसा खेळतो तो. नंदूने घरातून एक बॉल आणला आणि शेरूला म्हणाला, शेरू ये आपण खेळू. शेरू पण शेपटी हलवत हलवत दुडू दुडू धावत त्याच्याकडे आला. नंदूने बॉल अंगणात फेकला आणि शेरूला सांगितलं, आण बॉल आण. आधी शेरूला काहीच समजलं नाही. मग नंदूने त्याला तोंडात बॉल दिला. बॉल घेऊन शेरू पळत आला. 5-7 वेळा सराव झाल्यावर शेरूला समजलं आता काय करायचे ते. आता नंदूने बॉल टाकला की शेरू पळत पळत बॉलजवळ जाऊ लागला आणि बॉल आपल्या तोंडात पकडून नंदूला देऊ लागला. नंदूला हे बघून खूप आनंद झाला. नंदू आणि शेरू मस्त बॉल बॉल खेळू लागले. कधी नंदू बॉल हवेत फेकी तर शेरू उडी मारून बॉल हवेतच पकडू लागला. कधी दूर गेलेला बॉल धावत जाऊन घेऊन येऊ लागला. आता नंदू शेरूला भाजीची पिशवी पकडायला शिकवी, वस्तू तोंडात पकडून न्यायला शिकवी. नंदू आणि शेरूची चांगलीच गट्टी जमली होती. दोघेजण दररोज खेळत, एकत्र काम करत, खूप खूप मज्जा करत. आता शेरू रात्री घराच्या दारात बसून घराची राखणही करू लागला बरं का.